नमस्कार, मी सुवर्णा परत एकदा आपण सर्वांसाठी वैभव लक्ष्मी मातेची कथा घेऊन आलेली आहे। तर ही कथा संपूर्ण ऐका, जेणेकरून माता महालक्ष्मीची तुमच्यावरती अखंड कृपा राहील। श्री गणेशाय नमः। श्री वैभव लक्ष्मी व्रत कथा कहाणी। एक फार मोठे नगर होते। त्या नगरात विविध व्यवसाय चालत असत। नमस्कार, मी सुवर्णा परत एकदा आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर यामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वैभव लक्ष्मी मातेची कथा। तर ही कथा शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी नक्कीच ऐका, त्याने तुम्हाला माता महालक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच भेटेल। पत्नी भाविक पूर्ण कथा ऐक। सुशिक्षित होती, पती उद्योगी होता, स्थिती चांगली होती, संसार सुखात होता। योगिनी रोज देवीच्या देवळात जात असे, एखादे भजन म्हणत असे। पतीचाही तिला साथ होती, पण कालचक्र सतत चाकाच्या आराप्रमाणे फिरत असते आणि भाग्यपंक्ती ही युगंधराला आपण एकदम श्रीमंत व्हावे असे वाटू लागले आणि तो जुगारी बनला। जुगाराने कोणाचे भले झाले आहे। शूरकृतिविद्या पांडवांनाही त्यामुळे 12 वर्षे वनवास भोगावा लागला। द्रौपदीची विटंबना झाली, वैभव गेले। भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणूनच अखेर विजयी झाले। युधिष्ठिराने नगरात प्रवेश करताच दुर्गा मातेचे स्तवन केले। सारांश श्रीमद अनंत श्री दुर्गा माता यांच्या कृपेने पांडव पुन्हा सुस्थित झाले। परमेश्वरी अधिष्ठानानेच महासंकटे निवारण होतात हेच खरे। युगंधराने आपली संपत्ती, पत्नीचे दागदागिने, सारे वैभव जुगारापायी गमाविले आणि मद्याच्या व्यसनाने त्याचा ताबा घेतला। शिलावती योगिनी काबाड कष्ट करून देवीची करुणा भासू लागली। ती संकोचाने बाहेर पडत नसे, देवळातही जाईनाशी झाली। घरीच देवीची करुणा भासू लागली। इकडं काय झालं? देवीला आपल्या प्रिय भक्तिनीची अनुपस्थिती जाणवू लागली। अनन्य चिंतन करणारी, भजनाने आनंद देणारी योगिनी का बरं येत नाही? मला तिच्याकडे गेलंच पाहिजे। मग काय उशीर, देवीने श्वेत वस्त्र परिधान केले, वृद्ध स्त्रीचं रूप घेतलं आणि आली योगिनीच्या दारापाशी। दार बंद होते, यात योगिनीने अनन्य भावे कारुण्याने देवीसच ओवाळीत होती। वृद्ध स्त्रीने दार वाजविले, योगिनीने दार उघडलं। कोण हवंय आपल्याला आजीबाई? योगिनी म्हणाली, अगं मी तुझ्याकडेच आली आहे, ओळखलं नाहीस का मला? मी देवळातच असते, तुझी प्रार्थना भजन ऐकते, का बरं येत नाहीस हल्ली? वृद्ध म्हणाली। योगिनी हमशी रडू लागली। वृद्धेने पाठीवरून हात फिरवला, तिचेच डोळे पुसले व मग योगिनीने आपली करुणा कहाणी सांगितली। वृद्धेने सांत्वन केले, चिंता करू नको म्हणाली। एकाकी दिव्य प्रकाश खोलीत पसरला। योगिनीला देवीचे दर्शन झाले। देवीने डोक्यावर हात ठेवला व म्हणाली, सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे रहाटगाडगा आहे। उदय असतो, सूर्यनारायणालाही अस्त आहे, चंद्रालाही लहान मोठं व्हावे लागते, अमावास्या आणि पौर्णिमा येतात जातात, पण धीरोदत्त माणसं हे जाणून निश्चल राहतात, भगवंताचे अनन्य चिंतन करतात, उपासना करतात, सुख दुःख निवेदन त्याला करतात आणि तरातात। माझा भक्त कधी नाश पावत नाही, त्याचे रक्षण करावे व योगक्षेम चालविणे हे आम्ही करतोच। तू चिंता सोड, वैभव लक्ष्मी व्रत कर, म्हणजे सारं काही नीट होईल। आई, काय आहे हे व्रत? ते मला सांग, मी करीन ते मनापासून, योगिनी म्हणाली। देवी म्हणाली, व्रत फार सोपं आहे, साधं आहे, मात्र मनात भाव हवा। हे व्रत शुक्रवारी करावयाचे। सकाळी उठावे, स्नानाने शुचिर्भूत व्हावे, दिशांना नमस्कार करावा, लक्ष्मी देवीस नमस्कार करावा व देवीचे चिंतन नामस्मरण करावे। जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता। दिवसभर उपवास करावा। उपवास करावे शक्य नसल्यास, प्रकृतीला झेपत नसल्यास केला नाही तरी चालेल। रात्री पूजेनंतर उपवास सोडावा। संध्याकाळी हातपाय धुवून पूजा करावी। त्यासाठी एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ पांढरे चौकोनी वस्त्र ठेवावे, त्यावर छोटी तांदळाची रास मांडावी, त्यावर जलपूर्ण कलश ठेवावा, कलशावर एक वाटी ठेवावी, त्या सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवावा, तो नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे। कलश ठेवण्यापूर्वी राशीवर कुंकवाचे स्वस्तिक काढावे, कलशाला कुंकवाची बोटे अष्टदिशांनी रेघा उभ्या उठवाव्यात, श्रीयंत्र कलशाला टेकून अथवा जवळ ठेवावे। प्रथम सुपारी विड्यावर पाणी सोडून गणपती पूजन करावे। हळदी कुंकू आदी सुगंधित द्रव्ये देवीस श्रीयंत्रास अर्पावी। तांबडे फुले देवीस वाटीतील व श्रीयंत्रास व्हावी। देवीची स्तवन श्लोक म्हणावा, आपली इच्छा सांगावी, प्रार्थना म्हणावी, गोडाचा नैवेद्य दाखवावा, महालक्ष्मी अष्टकम म्हणावे, मग आरती करावी। पूजा विधी सुरुवातीस पहावा। आपल्या संकल्पामागे 11 किंवा 21 शुक्रवार असे पूजन करावे।
शेवटच्या शुक्रवारी 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनींना पाचारण करावे. लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे पाय धुवावे. त्यांना कपाळी हळदी कुंकू अक्षदा लावाव्यात. प्रसाद द्यावा. तसेच व्रतकथेचे नवीन एक पुस्तक द्यावे. त्या दिवशी यथाशक्ती भोजन घालावे. देवीच्या नैवेद्यास खीर करावी. पूजाविधी आटोपल्यावर दागिना परत अंगावर घालावा अथवा जागच्या जागी ठेवून द्यावे. कलशातील पाणी तुळशीला विसर्जन करावे. तांदूळ पक्ष्यांना खायला ठेवावेत. या व्रताने ऐश्वर्य संतती मिळते. संकटे नाहीशी होतात. घरात सुख समृद्धी भरभराट होते. लक्ष्मीचा वास घरात राहतो. योगिनीने सर्व काही लक्षपूर्वक ऐकले. हे व्रत मी मनोभावे करीन असे देवीस म्हणाली. योगिनीने असे म्हणतोच तहास्तु कल्याणम अस्तुम असे त्रिवार उच्चारून देवी अंतर्धान पावली. तो तेजाचा प्रकाशही गेला, पण योगिनीच्या अंतःकरणात आशेचा व श्रद्धेचा प्रकाश कधी पोचवला. तिने पहिल्या शुक्रवारी 11 शुक्रवारांचा संकल्प करून मनोभावे पूजा केली. रात्री युगंधराला प्रसाद दिला. प्रसाद पोटात जाताच युगंधराला उपरती होऊ लागली आणि त्याने पश्चाताप व्यक्त केला. योगिनीचे व्रत सुरू होते. युगंधर आता काम करू लागला. दोघेही भरपूर कष्ट करू लागले. युगंधराचे मद्यपानाचे व्यसन सुटले. घरातील मतभेद संपले. आपण पत्नीचे वरबडून घेतलेले दागिने त्याने सोडवून उद्यापन केले. सुवासिनींचा लक्ष्मी म्हणून सत्कार केला व प्रत्येकीला या व्रताचे एक पुस्तक दिले. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी हा सर्व अद्भुत प्रकार पाहिला व योगिनीकडून व्रत समजावून घेऊन त्याही करू लागल्या. श्री वैभव लक्ष्मीच्या मातेच्या व्रतप्रभावाने योगिनी व युगंधर यांना संतती संपत्ती व ऐश्वर्य संपन्न होऊन सुखी झाले व नम्रता आदिरादित्य हे त्यांचे शीलच बनले. योगिनीवर जशी वैभव लक्ष्मीची कृपा झाली तशी तुम्हा आम्हावर सर्वांवर हो. कुटुंबात निर्व्यसना सुख समृद्धी बुद्धी श्रद्धा युक्त संतती नांदो. ही 60 उत्तराची कहाणी वाचा. उत्तरी सुखरूप संपूर्ण.